Hello friends, welcome to Engage You Tech by Dr. Vijay Shirsat. Friends, here in this video, we are going to discuss common mistakes in the use of nouns. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये नाउन्सचा म्हणजे नामांचा वापर करताना कशा चुका करतो ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आणि ज्यांना स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ बनणार आहे, म्हणून कृपया शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, some words, that is some wrong words, some wrong nouns are used in English. Some wrong words are used as nouns while some others are misspelled. म्हणजे काही नामे इंग्रजीमध्ये नाही आहेत पण तरी सुद्धा ते वापरले जातात आणि काहींची स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिले जाते आणि बोलताना पण वापरले जाते. आता अशा कोणत्या प्रकारचे नाउन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर त्याचे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेऊया आपण. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिले मी एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे द टीचर फिल्ड प्रेझेंटी रिपोर्ट. हे आपण ऐकलं असेल, पण लक्षात ठेवा, प्युअर इंग्लिश मध्ये जी ब्रिटिश इंग्लिश आहे, प्युअर इंग्लिश आहे, जी ओरिजिनल इंग्लिश आहे, त्यामध्ये प्रेझेंटी हा शब्द नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रेझेंटी हा शब्द चुकीचा आहे. आपण बरेचसे शिक्षक, बरेचसे प्राध्यापक सुद्धा प्रेझेंटी शब्द बोलताना आपण ऐकत असतो. बट देर इज नो सच वर्ड ॲज प्रेझेंटी इन इंग्लिश. मग त्यासाठी करेक्ट शब्द कोणता वाचला पाहिजे, तर अटेंडन्स. आणि म्हणून बोलताना कसं म्हटलं पाहिजे, द टीचर फिल्ड अप अटेंडन्स रिपोर्ट. शिक्षकांनी हजेरी पत्रक भरलेलं आहे किंवा भरलं. तर लक्षात ठेवा, द टीचर फिल्ड अप प्रेझेंटी रिपोर्ट इज इनकरेक्ट अँड द टीचर फिल्ड अप अटेंडन्स रिपोर्ट इज करेक्ट. In this way, my dear friends, don't make a mistake by using the word presentee. Instead of the word presentee, use the word attendance. आता पुढच्या प्रकारचं चुकीचा शब्द जनरली बोलताना लोक वापरतात. सॉरी, जे खरं आहे ते सांगतो, पण अगदी इंग्रजीचे प्राध्यापक सुद्धा, इंग्रजीचे शिक्षक सुद्धा तो शब्द सर्रासपणे वापरताना मी बघितलेलं आहे. तो शब्द म्हणजे डिवायडेशन. डिवायडेशन ऑफ द प्रॉपर्टी इज मेड बाय देअर फादर. त्यांच्या वडिलांनी संपत्तीची विभागणी केली. डिवायडेशन इज रॉंग वर्ड, माय डिअर फ्रेंड्स. डिवायडेशन इज अ रॉंग वर्ड. देयर इज नो सच वर्ड ॲज डिवायडेशन. मग याला करेक्ट शब्द कोणता, याचा करेक्ट फॉर्म कोणता आहे, तर डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे विभागणी, किंवा या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन पण होऊ शकतं. मग डिव्हिजन ऑफ द प्रॉपर्टी इज मेड बाय द फादर, बाय देअर फादर. डिव्हिजन ऑफ द प्रॉपर्टी, संपत्तीची विभागणी, किंवा वाटप या अर्थाने घ्यायचं असेल तर डिस्ट्रीब्युशन, म्हणजे वडिलांनी मुलांमध्ये जर प्रॉपर्टी वाटून दिली असेल तर डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रॉपर्टी अमंग द चिल्ड्रन इज मेड बाय देअर फादर, असं आपण म्हणू शकतो. तर लक्षात ठेवा, डिवायडेशन हा शब्द रॉंग आहे, डिव्हिजन हा शब्द करेक्ट आहे. डिव्हिजन ऑफ द प्रॉपर्टी इज मेड बाय देअर फादर. तर हे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेत. आता पुढचे एक्झाम्पल्स बघूया, अजून कोणते नाउन्स कसे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापरले जातात. ते म्हणजे राकेश इज इंटरेस्टेड इन लेक्चररशिप. बघा, लेक्चररशिप हा शब्द सर्रासपणे वापरला जातो, पण लेक्चररशिप ही रॉंग स्पेलिंग आहे. लक्षात ठेवा, दिस इज रॉंग स्पेलिंग. राकेश इज इंटरेस्टेड इन लेक्चररशिप इज रॉंग. इट इज इनकरेक्ट सेंटेन्स. मग करेक्ट शब्द कोणता आहे, त्याचे करेक्ट स्पेलिंग कोणते आहे, तर लेक्चरशिप. राकेश इज इंटरेस्टेड इन लेक्चरशिप. तुम्ही सुद्धा अनेक लोक ही इज इंटरेस्टेड इन लेक्चररशिप किंवा आय एम लुकिंग फॉर लेक्चररशिप असं अनेक लोक बोलताना तुम्ही बघितलं असेल, ऐकलं असेल. पण लक्षात ठेवा, तो शब्द लेक्चररशिप नाहीये, तो शब्द आहे लेक्चरशिप. आणि म्हणून राकेश इज इंटरेस्टेड इन लेक्चरशिप इज करेक्ट सेंटेन्स. बट
Rakesh is interested in lecturership is incorrect sentence. Never use the word lecturership. तर आता यानंतर आपण काही पुढचे एक्झाम्पल्स बघूया, पुढचे शब्द बघूया, पुढचे नाउन्स की जे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ते म्हणजे शी इज अ ब्रिटिश टुरिस्टर. ऍक्च्युली अमेरिकन टुरिस्टर ही बॅग तयार करणारी कंपनी आहे, पण ती नाव आहे कंपनीचं. पण लक्षात ठेवा, आपण बरेचसे लोक बोलताना टुरिस्टर शब्द ऐकतो. शी इज अ ब्रिटिश टुरिस्टर, रॉंग स्पेलिंग आहे, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा करेक्ट फॉर्म कोणता आहे तर टुरिस्ट. शी इज अ ब्रिटिश टुरिस्ट. टुरिस्ट म्हणजे काय, पर्यटनाला आलेला व्यक्ती म्हणजे पर्यटक. शी इज अ ब्रिटिश टुरिस्ट म्हणजे ती ब्रिटिश टुरिस्ट आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, शी इज अ ब्रिटिश टुरिस्ट इज करेक्ट, शी इज अ ब्रिटिश टुरिस्टर इज इनकरेक्ट. नेव्हर यूज द वर्ड टुरिस्टर, use the word tourist. That is the correct form, my dear friends. Now friends, let's move to the next type of noun which is wrongly used by people, and that noun is perfectness. Perfectness is not noun, that is not word actually speaking. तो शब्दच नाहीये perfectness. The perfection शब्द बरोबर आहे, perfectness wrong आहे, perfection is correct. To achieve perfectness in language is difficult. भाषेमध्ये परिपूर्णता मिळविणे कठीण आहे. असं बोलताना लोक काय म्हणतात, टू अचीव परफेक्टनेस इज इन लँग्वेज इज डिफिकल्ट. दिस वर्ड परफेक्टनेस इज रॉंग. मी अनेक लोकांना परफेक्टनेस शब्द बोलताना ऐकलेला आहे, तो शब्द रॉंग आहे. मग करेक्ट शब्द कोणता आहे तर परफेक्शन. टू अचीव परफेक्शन इन अ लँग्वेज इज डिफिकल्ट म्हणजे भाषेमध्ये परफेक्शन मिळवणं कठीण गोष्ट आहे. In this way, my dear friends, perfection, this word is correct, but perfectness is wrong, and therefore never use perfectness, just use the word perfection. So in this way, my dear friends, here in this video we have discussed तर ठीक आहे, अजून पुढचं 6वं एक्झाम्पल बघूया आपण. या ठिकाणी आहे, या ठिकाणी 6वं एक्झाम्पल ते बघा. ही बिकम अनकॉन्शियस. महत्वाचं उदाहरण या ठिकाणी, ही became unconscious due to extreme blooding किंवा much blooding. म्हणजे ब्लडिंग शब्द हा चुकीने अनेक लोक वापरतात. इट इज नॉट ब्लडिंग, इट इज सिम्पली ब्लीडिंग. ही became unconscious due to so much bleeding. Bleeding is correct, ब्लडिंग इज wrong. अनेक लोक बोलताना अगदी लिहिताना सुद्धा मी बघितलेलं आहे, तर ब्लडिंग शब्द नाहीये, तो शब्द ब्लीडिंग आहे. ब्लड वरून लोक ब्लडिंग करून टाकतात, पण ब्लडचं वर फॉर्म आहे ब्लीड. टू ब्लीड म्हणजे रक्तस्राव होणे, म्हणजे खूप जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला. अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध होणे. ड्यू टू म्हणजे च्यामुळे, खूप जास्त रक्तस्राव झाल्यामुळे, अतिरिक्त रक्तस्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला. मग या ठिकाणी लोक बोलताना किंवा लिहिताना ब्लडिंग शब्द वापरून टाकतात सर्रासपणे. ही बिकेम अनकॉन्शियस ड्यू टू सो मच ब्लडिंग असं लोक लिहून टाकतात किंवा बोलून टाकतात. दॅट इज रॉंग. मग ते बरोबर कसं आहे तर ही बिकेम अनकॉन्शियस ड्यू टू सो मच ब्लिडिंग. दॅट इज करेक्ट माय डिअर फ्रेंड्स. तर लक्षात ठेवा, तो शब्द ब्लिडिंग आहे, ब्लडिंग नाही. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमन एरर्स इन द यूज ऑफ नाउन्स हा टॉपिक बघितला. या ठिकाणी 6 प्रकारचे नाउन्स किंवा 6 प्रकारचे एक्झाम्पल्स आपण बघितलेत की चुकीच्या पद्धतीने लोक शब्द इंग्लिशमध्ये कसे वापरतात त्याचे. तर आपण आता पुढच्या पार्टमध्ये जे विविध प्रकारचे जे मिस्टेक्स इंग्लिशमध्ये बोलताना किंवा लिहिताना लोक करतात ते बघणार आहोत. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज hit the like button, subscribe the channel if you haven't subscribed it, and please share with others if you want your friends to get benefit from this video. Thank you.